अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे राज्य सल्लागार डॉक्टर सतपाल विजयराव सोळे सर हे जिल्हा परिषद यवतमाळला शिक्षक या पदावर कार्यरत आहे. सोबतच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, शिक्षण समिती, जिल्हा परिषद यवतमाळचे ते निमंत्रित सदस्य आहेत. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच यवतमाळचे ते अध्यक्ष आहेत. तसेच राज्यस्तरावर प्रकाशित होणार त्रैमासिक शिक्षक मित्र यांचे ते मुख्य संपादक आहे. नव्हे तर द्वैमासिक शिक्षण समीक्षा यांचे ते सहसंपादक आहे. त्यांचं शिक्षण एम ए मराठी, एम ए राज्यशास्त्र आणि त्यामध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. आणि ते मराठीमध्ये पीएचडी आहेत. आणि त्यांच्या पीएचडीचा विषय आहे ना, हा एक ग्रंथ प्रकाशित आहे. या ग्रंथाला मराठा मंदिर मुंबईचा 2017-18चा उत्कृष्ट ग्रंथ द्वितीय पुरस्कारांमध्ये लेखन आहे. विविध विषयांवर ते व्याख्याने करतात आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये ते स्तंभ लेखनही करतात. आणि आज ते मराठी भाषेतील संत साहित्याची योगदान ह्या विषयावर बोलणार आहेत. तर मी अधिक वेळ न घेता नमस्कार. अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे प्रिय मित्र श्री किशोर तळोकार सर, राज्य सरचिटणीस श्री शैलेश काळे सर, आज या व्याख्यानमालेचं आयोजन करणारे आदरणीय अतुल पडोळे सर, सर्व सन्माननीय पदाधिकारी, साहित्यिक मित्रमंडळी आणि श्रोतृ वृंदांनो, जागतिक कविता दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम अभिजातचं मी मनपूर्वक आभार मानतो. सुरुवातीला एक सुंदर ही संधी आपण मला उपलब्ध करून दिली आणि अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषदेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन यासाठी करेल की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देणे मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, परंतु अत्यंत महत् असं कार्य आपण हाती घेतलं आहे. मराठी असे आमची माय बोली, जरी आज ती राजभाषा नसे, आम्ही पुत्र हिचे पांग फेडू, हिला बैसवू वैभवाच्या शिरी. मराठी भाषेला, आमच्या भाषेला वैभवाच्या शिरावर त्या भाषेचा सन्मान आहे. भारतातल्या 6 भाषांना अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये संस्कृत आहे, तामिळ आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, ओडिया आहे. या 6 भाषांना अभिजातचा दर्जा प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, साहित्यिकांच्या वतीनं या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासनानं या संदर्भात एक समिती स्थापन केली होती की ज्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अहवाल केंद्र शासनाला पाठवला आहे. अद्याप त्यावर काही निर्णय झालेला नाही. म्हणजे शासकीय स्तरावर असेल, साहित्यिकांच्या स्तरावर असेल, अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी जे प्रयत्न व्हायचे आहेत ते होतात, परंतु तरी सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. मराठीची अस्मिता सर्वसामान्यांच्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे. त्यासाठी जी जनजागृतीचं, लोकजागृती एकमेव अशी संघटना असेल की सामान्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून. त्यामुळे हे मौलिक कार्य आपण निश्चितपणे हाती घेतलं आहे. ते यशस्वी होणं, काही निकष त्यासाठी केंद्राने ठरवले आहेत. कुठले निकष असतात की भाषा प्राचीन असावी, त्याच्यामध्ये श्रेष्ठ दर्जाची साहित्य निर्मिती झालेली असावी, त्या भाषेचं जे वय आहे, निकष आहे या भाषेला स्वतःच स्वयंभूपण असावं. आणि चौथा निकष आहे प्राचीन भाषेचं जे रूप होतं आणि आजची जी आधुनिक भाषा आहे त्या रूपामध्ये त्याचा जो गाभा आहे तो कायम असावा. हे काही निकष अभिजात दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी त्या भाषेला पूर्ण करावे लागतात. आणि आमची जी मराठी मायबोली आहे ती सर्वार्थानं या सगळ्या निकषांवर खरी उतरणारी आहे. ते सगळे निकष आम्ही पार करू, यशस्वी करू शकतो, ते पूर्ण करू शकतो अशी आमची मायबोली आहे. आणि म्हणून अभिजात दर्जा प्राप्त होणं हे क्रमप्राप्त आहे. पण हे करत असताना अभिजातचे कार्यकर्ते म्हणून किंवा मराठी भाषिक म्हणून मराठी भाषेचा जो आमचा समृद्ध इतिहास आहे, आमच्या मराठी भाषेतल्या जे त्याचे काही समृद्ध अंग आहेत, त्याची ओळख होणं हे सुद्धा, आम्ही स्वतः ती ओळख करून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि मराठी भाषेचा अभ्यास
संत वाङ्मयाच्या अभ्यासाशिवाय पूर्ण होऊ शकत. संत साहित्य आजचा गायक अनेक वर्षांपासून मध्ययुगीन कालखंडांपासून आजपर्यंत या संत साहित्यानं मराठी साहित्यामध्ये मध्यवर्ती स्थान निर्माण केलेलं आहे. संत साहित्य म्हणजे आम्हाला कुठलं साहित्य अभिप्रेत असतं? तर मध्ययुगीन कालखंडातल्या 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. तेव्हापासून ते 16व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाची रचना केली. हा जो मधला कालखंड आहे याच्यामध्ये मग ज्या संतांनी आपलं साहित्य मराठी साहित्याच्या या साहित्यधारेमध्ये समर्पित केलं आहे ते काव्यबद्ध केली आहे का अभंगातून. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर त्याने बांधिला आवार, एकनाथी जनार्दन स्तंभ तिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. संत ज्ञानेश्वरांपासून संत नामदेवांपासून संत एकनाथ महाराजांनी पुढे तुकाराम महाराजांचा उल्लेख, त्यांच्या कार्याचा उल्लेख या अभंगात आलेला आहे. आणि त्यानंतरचे समर्थ संत रामदास स्वामी म्हणजे जर तुका ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, तर या भागवत मंदिरावरची पताका म्हणजे रामदास स्वामी आहे. या 5 संतांचा आणि त्यांच्या समकालीन त्यांच्या प्रेरणेनं साहित्य निर्माण करणाऱ्या संतांचा अभ्यास या मध्ययुगीन संत साहित्य या वाङ्मयीन प्रवाहात आपल्याला करावा लागतो. वाङ्मयीन प्रवाह हा शब्द मी वापरला, आपण अनेकदा वापरतो. वाङ्मयीन प्रवाह म्हणजे काय? वास्तविक पाहता प्रत्येक साहित्य कृती ही स्वतंत्र असते. तो साहित्यिक आहे, कवी आहे, त्याच्या मनामध्ये जे भावतरंग उमटलेले असतात, त्याला कुठली तरी अनुभूती आलेली असते आणि त्या अनुभूतीची अभिव्यक्ती करण्याची त्याची जी उत्स्फूर्तता आहे, त्याच्यातून जे साहित्य निर्माण होतं, त्याच्यातून जी कविता बाहेर पडते, प्रस्तुत होते, ती साहित्यकृती आहे. आणि ती त्याच्यामुळे ती त्याची स्वतःची असते, त्याच्यामुळे ती स्वतंत्र असते. असं जरी असलं तरीही बरेचदा आपल्या पाहण्यात येतं, बरेचदा असं लक्षात येतं की अनेक कविता या सारख्या कविता किंवा साहित्यकृती किंवा निरूपण शैलीच्या दृष्टीनं असेल त्याच्यामध्ये अनेकदा साम्य दिसायला लागतं. बरेचदा एखादा विचार घेऊन एखादा समुदाय जेव्हा काम करत असतो, त्या विचाराच्या प्रचारासाठी साहित्य निर्मिती केली जाते आणि त्या विचाराच्या बांधिलकीसाठी केली वाङ्मयीन प्रवाह हे तयार होत असतात. आणि म्हणून एक वाङ्मयीन प्रवाह तयार झाला की मग त्याच्यामध्ये पुन्हा मग अनेकदा आवृत्ती होत जाते, आवृत्ती होत जाते. होत असताना त्याच्यात तोचपणा यायला लागतो, ताचलेपणा यायला लागतो, पुन्हा नव्यानं काहीतरी सृजन करण्याची गरज निर्माण होते. मग एखाद्या साहित्य कविता तयार व्हायला लागतात आणि नवीन प्रवाह सुरू होतो. अशा प्रकारे वाङ्मयीन प्रवाह हे सुरू होत असतात, संपत असतात. आणि म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये जे वाङ्मयाचे असे प्रवाह सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये महानुभाव पंथांचं साहित्य असेल, कवितेच्या प्रांतामध्ये जेव्हा आम्ही विचार करतो त्याच्यामध्ये मध्यवर्ती स्थान असलेलं संत साहित्य असेल किंवा पंत साहित्य, ज्याला पंडिती कविता असं आपण म्हणतो, त्यामध्ये जी निर्माण झाली ती पंडिती कविता या नावारूपास आलेली आहे. पलीकडे मग 17व्या 18व्या शतकामध्ये शाहिरी वाङ्मय, लावणी, पोवाडा जो लोकधारेतून आलेला आहे, लोकांचा आश्रय ज्याला प्राप्त झालेला आहे, अशी ती लावणी, अशी तो पोवाडा, त्याला शाहिरी वाङ्मय म्हटलं गेलं, त्याला तंत वाङ्मय म्हटलं गेलं. साहित्याच्या भाषेत पंत काव्य, संत काव्य, पंत काव्य, तंत काव्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही सुद्धा या सगळ्या तत्कालीन काव्य प्रवाहांमध्ये, वाङ्मयीन प्रवाहांमध्ये मध्यवर्ती स्थान हे संतांच्या कवितेला होतं. कारण आपण पाहतो पंडिती कवितेमध्ये सुद्धा फलश्रुती देण्याची पद्धत आहे. संत साहित्याचा हा प्रभाव पंडिती कवितेवर पाहायला मिळालेला. अनेक ठिकाणी संतांच्या अभंगातला ओवी छंद हा पंडिती शाहिरी वाङ्मयावर सुद्धा संत काव्याचा प्रभाव दिसतो. अनेक आध्यात्मिक अर्थाच्या लावण्या आपल्याला पाहायला नाही. तर त्यानंतर केशवसुतांचं युग आलं असेल, नंतर मर्ढेकर युग असेल, नंतर कुसुमाग्रजांचा एक झंझावात मराठीने अनुभवला. पलीकडे 1960 नंतर अनेक साहित्यामध्ये प्रवाह यायला लागले, त्यामध्ये दलित कविता आली, ग्रामीण साहित्य आलं. अशा सगळ्या प्रवाहांमध्ये असताना सुद्धा जेव्हा त्याला संजीवनी देण्याचं काम संत साहित्यानं केलं आहे, आजता गायत संत साहित्याचा प्रभाव हा मराठी साहित्यावर, मराठी मनावर कायम राहिलेला आहे. संत वाङ्मयाला मध्यवर्ती स्थान मिळण्याचं कारण काय असावं, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात. सर्वात महत्वाचं, संत वाङ्मय लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलं आणि तिथपर्यंत आजही विराजमान आहे. त्याचं सर्वात निर्मिती होत नव्हती असं नाही.
संस्कृतमध्ये प्रचंड साहित्य निर्माण होत होतं. आपण साहित्यशास्त्राचा अभ्यास करताना राजशेखर असेल किंवा भास्कराचार्य असेल, हे सगळे साहित्यिक मराठी भाषिक आहेत, महाराष्ट्रातले आहेत. पण त्यांनी जे कार्य केलं ते संस्कृतामध्ये केलं. प्रचंड मोठं कार्य केलंय, मौलिक कार्य असं केलेलं. संतांनी जाणीवपूर्वक मराठीतून साहित्य निर्मिती केली. त्याच्यामुळे संस्कृतामध्ये प्रचंड ज्ञान भांडार अस्तित्वात होतं, आजही आहे. परंतु सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर, सर्वसामान्यांना ती भाषा अगम्य असल्यामुळे हा सगळा प्रचंड मोठा आशय, लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने शास्त्रे बुडाली. सगळं शास्त्रातलं ज्ञान आहे, परंतु ते जर अगम्य ते ज्ञानेश्वरीतून अवार्थ दीपिकेत मराठीमधून त्यांनी ते सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात नव्हे, त्याच्या 100 वर्ष आधी विवेक सिंधू जन्माला आलेला आहे. महानुभाव पंथीयांनी अतिशय मौलिक असं कार्य मराठी साहित्यामध्ये, त्याचा उल्लेख मराठी साहित्याच्या वाङ्मयाच्या इतिहासात झाल्याशिवाय मराठी वाङ्मयाचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. आद्य चरित्रकार जर कुठला असेल, कोण असतील, तर ते म्हाइंभट आहेत. लीळा चरित्र लिहिणारे, गोविंद प्रभू चरित्र लिहिणारे. आद्य कवींनी सुद्धा खूप मोठं काम केलं, परंतु कालाच्या ओघामध्ये काही दोष किंवा काही अशा गोष्टी या महानुभाव पंथीयांना जोडल्या गेल्या, त्याच्यामुळे समाजाचा सामान्यांपासून त्याचक व्हायला लागले. त्याच्यानंतर गोपनीयता पाळल्या गेली. सुंदरी लिपी आपल्याला माहिती आहे, सुंदरी लिपी निर्माण झाली. आणि म्हणून सर्वसामान्यांपासून हे एका अर्थानं समाजापासून थोडा अंतर त्याचं वाढायला लागलं आणि मग संत साहित्याचा प्रवाह सुरू झाला, वारकऱ्यांचा प्रवास होता. त्याच्यामध्ये अत्यंत साधेपणा होता, कुठल्याही प्रकारचं अवडंबर नव्हतं, कुठल्या प्रकारचे कर्मकांड होता. काय होते निकष त्याचे, कुठला वेगळा वेशाची गरज नाहीये, कुठल्या आचार धर्माची गरज नाहीये. अंत असावा, वाचेचा रसाळ असावा, पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी त्याचा भक्तिभाव असावा तरी आहे. अशा प्रकारचा साधा सोपा मार्ग वारकरी पंथांनी समाजासमोर दिला आणि त्याच्यामुळे अनेक अशा ओढाच्या ओढा तयार झाला. वारीची पद्धत सुरू झाली आणि या वारीच्या माध्यमातून ही कविता अक्षरशः पसरत गेली. एका व्यक्तीकडून अनेकांपर्यंत त्याचा प्रसार झालेला आहे. तो आजता या संतांच्या सगळ्या मांदियाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सख्य भावना आहे, समानतेचा. संतांवर हा आरोप होतो की संतांनी ही सगळी चौकटी मोडून टाकण्याचा विद्रोह करण्याचा प्रयत्न केला नाही. तत्कालीन समाज व्यवस्थेचा विचार करून संतांनी मधला मार्ग निवडला, मध्यम मार्ग निवडला, हे मात्र निश्चित. त्यांनी पंथाअंतर्गत लोकशाही निर्माण केली. याबाबत शंका, त्याच्यात एकमेकांना पाया पडण्याची पद्धत आहे. तिथं जातीची उच्च नीचता नाही. 18 पगड जातीची संतांनी अगदी भरीव असं योगदान या संत साहित्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी जो मधला मार्ग निवडला, अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचे लाभ मिळे, हा त्यांच्या एकूण साजिरं कसं करावं, त्याला अधिक गोजिरं कसं करावं, त्याला अधिक चांगलं कसं करावं आणि ते संमतीने सर्व समावेशक पद्धतीने वेदची ही कल्पना अमंगळ आहे, ती हद्दपार केली पाहिजे. या बाबतीत मात्र एक वाक्यता संतांच्या छोट्या छोट्या याच्यातून साहित्य निर्मिती संतांनी केलेली आहे. गोरा कंभार असेल, सावता माळी असेल, चोखा महार असेल, सोयराबाई असेल, सगळ्या प्रतिमांचा वापर करून मराठी कविता अतिशय सुंदर, अतिशय समृद्ध केलेली आहे. मुळात ही कविता कशासाठी? जसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेत रक्षतये सद्यपर निवृत्तये कांता संमित योपदेश युते, अशी काही काव्य प्रयोजनं सांगितलेली आहेत. काव्य कशासाठी करायचं? तर यशप्राप्तीसाठी, नाव प्रतिष्ठा ते मिळवण्यासाठी करायचं, अर्थप्राप्तीसाठी करायचं, एखाद्या व्यवहार ज्ञान प्राप्तीसाठी करायचं, किंवा एखादी पत्नी आपल्या पतीला एखादा विषय ज्या पद्धतीनं समजावून सांगते तशा पद्धतीनं एखादा विषय सगळ्यांना समजावून सांगण्यासाठी काव्याचा उपयोग करायचा. अशा प्रकारचे प्रयोजन हे काव्य संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या संतांची कविता यासाठी नव्हती, यशप्राप्तीसाठी नव्हती, अर्थप्राप्तीसाठी नव्हती. त्यांची कविता तर बुडती हे जन न देखवे डोळा, बुडती हे जन डोळ्यातून तयार झालेली, निर्माण झालेली संतांची कविता होती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विती उपकार, आनंदाची अभिव्यक्ती. जेव्हा या 18 पगड जातीमधले संत
भक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करायला लागले. विठ्ठलाशी तादात्म्य त्यांचं पावायला लागलं आणि तो संवाद विठ्ठलाशी होत गेला. जो भक्तांशी संवाद होत गेला आणि त्याच्यातून त्यांना जी आनंदानुभूती होत गेली, तोपर्यंत शेअर करावा. या आनंदाचे डोही आनंद तरंग अशा प्रकारचा आनंद हा सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ही ती कविता आहे. आणि म्हणून ती कविता ही हृदयापर्यंत पोहोचते. म्हणून त्याची प्रधानता, संतांची कर्मप्रधानता आणि लोकसंग्रह हा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. खरं तर विका राजवाड्यांच्या आपल्याला माहिती आहे, संतांवर पंगुपणाचा आरोप त्यांनी केला. संतांनी महाराष्ट्राला पंगू केलं. त्यांच्या त्या आक्षेपावर अनेक नंतर संशोधनं झाली आहेत. त्याच्यामध्ये संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती मांडणारे गबा सरदार असतील, त्यानंतर न्यायमूर्ती रानडेंचं द मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ असेल, रेज ऑफ मराठा मत हे खोडून काढलेलं आहे. मुळात संतांची कविता ही उलट कर्म प्राधान्य करणारी आहे. कर्म करण्याची स्वतंत्रता ही जीवाहाती महान सत्ता. हे संतांच्या कधीही गावी नव्हतं. संतांना ते मान्य नव्हतं. न लागे कुठे येतो घरा नारायण, ही संतांची वैचारिक बैठक होती. ते वनांतरामध्ये जाऊन स्वतःचे असे उरले लोकांलागी, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो व्हावे लोकांप्रती. ते आपण स्वतः निष्काम राहतच. तो निष्काम भावनेने निष्काम पदापर्यंत जरी पोहोचला असेल तरी तुकाराम महाराज म्हणतात की अलौकिकता मिरवू नये, अलौकिकता मिरवू नये. त्यासाठी लोकसंग्रह लोकांमध्ये मिळवावं, लोकांमध्ये मिसळावं. आणि म्हणून लोकसंग्रहाचा मार्ग हा तुकोबरायांनी सांगितला आहे, संतांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे संतांच्या या साहित्य सर्वांपर्यंत पोहोचली आहे. एकूण जेव्हा आपण संत साहित्याचा विचार करतो, या 5 संतांचा उल्लेख या ठिकाणी मी केला. त्यांच्या अनेक असे अनुभव, अनेक प्रकारच्या वेदना, व्यथा, दुःख हे अगदी अल्प वयात संत ज्ञानेश्वर माऊलींनी अनुभवलेले आहे. आणि म्हणून त्याच्यातून जी एक प्रगल्भता प्राप्त झालेली आहे, ती प्रगल्भता ती त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लहानपणीच संन्यासाचे पोर म्हणून ज्यांनी आई वडिलांनी जलसमाधी घेतली, त्याच्यानंतर प्रायश्चित्त म्हणून आणि समाजापासून दुरावलेले त्यांच्या कवितेवर आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वरी सारखी प्रगल्भ रचना त्यांनी केली. जे तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी मांडलेलं आहे, ते तत्वज्ञान या संत साहित्याचा गाभा झालं की सर्वानुभूती प्रेम. ते पशु पक्षी प्राणी निर्जीव सजीव या सर्वानुभूती असलेलं जे प्रेम आहे ते संतांनी, त्या ज्ञानेश्वरांनी आपल्या तत्वज्ञानातून मांडलं. आणि तोच पुढे ती परंपरा सुरू झालेली आहे. त्याची एक कविता आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी मी सांगितली पाहिजे. या तादात्म्य तीर्थावळीच्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वर माऊली पाहतात, एक प्रसंग असा आहे की एक म्हैस चाललेली आहे आणि त्या म्हशीवर कोरडे आसूड कोणीतरी मारत आहे. आणि अशा वेळी ज्ञानेश्वर माऊली बसलेली आहे. तो प्रसंग नामदेव महाराज मांडतात, मारिती आसूड म्हशीचे पाठी, तेची वळ उठे ज्ञानदेवा. दूर म्हशीच्यावर पाठीवर आसूड ओढले चालले आहेत, परंतु त्याचे वळ हे ज्ञानेश्वर माऊलीच्या पाठीवर उमटत आहेत. त्याच्यामधला तात्पर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्यातला तादात्म्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि सर्वात महत्वाचं मराठीच्या संदर्भातलं, मराठीचा बोलू कौतुके परी अमृताती पैजेसी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. ज्ञानेश्वर माऊलींना मराठीचं महात्म्य हे माहिती आहे. अमृताहून श्रेष्ठ, अमृताला पैजेने जिंकणार असा गोडवा माझ्या मराठीत आहे, असं ते मानतात. आणि केवळ तेवढंच नाही तर मी सुद्धा प्रयत्न करेन, ऐसे अक्षरे रसिके मिळविन. मी स्वतः अशी प्रकारची काव्य निर्मिती करेल की त्या काव्य निर्मितीतून त्याचा गोडवा हा अमृतापर्यंत पोहोचला पाहिजे, असं संकल्पना ते मांडतात आहे. या तत्वज्ञानाच्या भोवती ही एक संतांची सगळी मांदियाळी सुरू झालेली आहे. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन संत आहेत. तीर्थावळीचे एकूण 3 एक प्रकारचं प्रवास वर्णन ते आहे. त्याच्यामध्ये एकूण 266 अभंग नामदेव महाराजांचे आहेत. त्या तीर्थावळीच्या अभंगातून नामदेव महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं नातं कसं होतं हे सुद्धा उलगडायला लागतं. आणि नामदेव महाराजांचं कार्य प्रचंड मोठं आहे. आज या वर्षी 750वी जयंती नामदेव महाराजांची आहे. नामदेव महाराजांनी
खऱ्या अर्थानं हा भागवत धर्म हा वारकरी संप्रदाय हे आद्य प्रचारक आहे ना, तो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाची कास धरून नामस्मरणाचा मार्ग स्वीकारून त्यांनी तो प्रवास केलेला आहे पंजाबच्या गुमानपर्यंत, आणि गुमानमध्ये 20 ते 22 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. गेल्या काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलन गुमानला केलेले आहेत, आपल्याला माहिती. उत्तर भारतातल्या अनेक संतांवर, मग ते संत कबीर असतील, संत नरसिंह मेहता असतील, मीराबाई असेल, अनेकांवर संतांच्या या साहित्याचा, संत नामदेव महाराजांच्या साहित्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचे महत्वाचे संत पहा, नामदेव महाराजांची जी कविता आहे, आपण त्याचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले, साधी सोपी सरळ भाषा आणि त्यातली जी आर्तता आहे ती मात्र हृदयापर्यंत पोहोचणारी आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरु देवता विठ्ठल, निदान विठ्ठल, निरंतर. भक्तीमध्ये इतकं ओतप्रोत भरलेलं काव्य आहे. आणि त्यामुळे एका भाव कवितेचं सौंदर्य 200 वर्षाच्या नंतर संत एकनाथ महाराजांचं कार्य सुरू झालेलं आहे. त्या या मराठी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. अनेक शाह्या चारी बाजूंनी, मग बिदरशाही असेल, प्रतिष्ठापित झालेल्या होत्या. फारसी भाषेचा प्रभाव या भाषेवर यायला लागलेला होता. पुन्हा एकदा संस्कृत साहित्याला नव्यानं उजाळा मिळालेला होता. संत तुकाराम महाराजांच्या कवितेचा अध्ययन केलं आणि मराठीतून आग्रहपूर्वक साहित्य निर्मिती केली. संस्कृत जर देवभाषा असेल तर मराठी काही चोरांनी तयार केली आहे का, असा रोकडा प्रश्न एकनाथ महाराज विचारतात. आणि जाणीवपूर्वक मराठीतून त्यांनी विपुल असं साहित्य निर्माण केलेलं आहे. भागवतावरील 11 स्कंद असेल, भावार्थ रामायण असेल, रुक्मिणी स्वयंवर असेल, अनेक आध्यात्मिक प्रकरण, भाष्ये, भारूड, गवळणी, अभंग हे एकनाथ महाराजांच्या एकूण साहित्य भांडारामध्ये त्याचा समावेश आहे. अतिशय सुंदर भाषा, अगदी पंडिती थाटाची शैली एकनाथ महाराजांची आहे. म्हणजे पंडिती कवितेची कुठंतरी निर्मितीची प्रेरणा हे संत एकनाथ महाराजांचं काव्य. सर्वात महत्वाचं आणि मोठं काम एकनाथ महाराजांचं जर कुठलं असेल तर 250 वर्षानंतर त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत पुन्हा एकदा लिहून काढली. 250 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक दोष, अनेक विपर्यस्त अभंग त्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेले होते. त्याला शुद्ध स्वरूपात एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, त्यांचं तर प्रचंड मोठं कार्य आपल्याला माहिती आहे. विद्रोही तुकाराम आज आपण पाहतो, आजही मध्ये ते येत असत. खर तर ती एक मालिका आहे. संकटांवर संकट, संकटांवर संकट, मृत्यूचं तांडव त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे. वडिलांचा मृत्यू, त्यांचे बंधू सावजी, त्यांची पत्नी मरण पावली, सावजी घर सोडून गेला, सगळा अर्थ ऱ्हास झालेला, अर्थ नाश झालेला आहे, दुष्काळ आलेला आहे, वारंवार दुष्काळ पडत आहे, सगळं द्रव्य लुटल्या गेलं आहे, सर्व द्रव्य संपून गेलेलं आहे. त्यांची एक पत्नी अन्नान्न दशा होऊन मरण पावली, मुलगा मरण पावला. इतके प्रचंड संकट येत असताना तुकाराम महाराज मात्र आतून पक्के होत चाललेले आहेत आणि मार्ग तुकाराम महाराजांना गवसला आहे. पुढे वनांमध्ये जाऊन ज्ञानेश्वरांचे तुकाराम महाराज साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे आणि तुकोबाराया अभंग करायला लागले, अभंग व्हायला लागले. आपल्याला माहिती आहे इंद्रायणीमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेचे जे बाळ आहेत ते बुडवले, अशा प्रकारची आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते. आणि इंद्रायणीने त्या नदीच्या देवतेने ते परत केले असं म्हणतात. वास्तविक पाहता लोकगंगेने ते परत केलेले आहे. हे जर ते बुडवल्या गेले असतील तर त्याचे परत आले, कारण अनेकांच्या ते मुखोद्गत होते. सगळ्या शेकडो त्यावेळेच्या तत्कालीन समाजामध्ये त्याचा प्रसार झालेला होता. कारण त्याची जी प्रत्ययकारिता आहे, त्या कवितेमधलं जे सौंदर्य आहे, कवितेची जी ताकद आहे, त्याच्यातून लोकगंगेतून हे अभंग आज तुकारामाच्या गाथेच्या स्वरूपात आपल्या सर्वांसमोर, आपल्या समोर विद्यमान आहे. आजही आपण पाहतो अनेक असाध्य ते साध्य, वैष्णवमय जग, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, रातपणे कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाहे, हा अभंग आपल्याला आठवला नाही असं होत नाही. अशा प्रकारची प्रत्ययकारिता हे तुकाराम महाराजांच्या कवितेची ताकद आहे. पैजरेचे काम अधमासी तो अधम, अशा प्रकारचा एकूण रोखठोकपणा सुद्धा तुकारामाच्या कवितेत आहे.
भले देव कासेची लंगोटी नाठाळाचे माथा हाकांचे निर्दालन करणे हे एक प्रकारे त्यांच्यावर केलेली दयाच असते असं संत तुकाराम महाराज म्हणतात. समर्थ रामदास स्वामींची पलीकडची कविता आहे. पलीकडे पुन्हा एकदा संपूर्ण जे समाज रचना आहे, राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये अनेक स्थित्यंतर झाले, कास त्याच्यामध्ये धरलेली आहे. दासबोधामध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. त्यांनी केवळ कविता करून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी व्यायाम मंदिरे असतील, बलोपासनेला त्यांनी जोर दिला. महाराष्ट्र धर्म निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न. दासबोध आहे, मनाचे श्लोक आहे, अनेक आजही आपल्याला आपल्या हृदयाला भिडते. पहा, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे. प्रचंड मोठं कार्य आपल्या समोर केलेलं आहे. आणि हे कार्य करत असताना या संतांची जी मालिका आहे ती आस्थागायत सुरू आहे. आज आपण पाहतो आपल्या विदर्भातले, अमरावती जिल्ह्यातले संत गुलाबराव महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज हे याच संतांची परंपरा पुढे चालवत आहे. जी प्रज्ञा ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये होती, स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणणाऱ्या गुलाबराव महाराजांनी सांगितला होता, तोच गुलाबराव महाराज सांगत आहे. जो रोखोक कर्मयोग संत तुकाराम महाराजांनी सांगितला होता. आणि म्हणून ही कविता, म्हणून त्यांचे जे साहित्य आहे आपल्याला अपील होतं, कारण केवळ ते वाङ्मयीन मूल्यासाठी नाही, त्याच्यामध्ये मानवतेचा विचार आहे, त्याच्यामध्ये संवेदना आहे. आणि म्हणून ती आजतापर्यंत आपण डोक्यावर घेतलेली आहे. मग माघारली पूजा मंदिरे दिसू लागली जिवंत शरीरे, मग माघारली पूजा मंदिरे दिसू लागली जिवंत शरीरे. रामगीतेतल्या ह्या 2 ओळीमध्ये किती आशय दडलेला आहे. हे सगळं अवडंबर, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या गोष्टी बाजूला ठेवून जी जिवंत आहे म्हणूनच त्याला समजायचं, माणूस समजायचं, नाहीतर ते केवळ कलेवर आहे, केवळ शरीर आहे. आणि म्हणून त्याचा उद्धार आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून तुकडोजी महाराजांच्या या कवितेला, संतांच्या या कवितेला हा जो मानवतेचा स्पर्श आहे, त्याच्यामुळे ती कविता अपील होते. त्याच्यामुळे ती कविता आस्थागायत आमच्या हृदयावर विराजमान आहे, आमच्या हृदयावर आतून राहणार. शेवटच्या एका अभंगातून आपण याचा समारोप करूया. कशासाठी? कवि नहीं करुणा हूं मैं उन दुखियों की दीन की, साधु नहीं साधना हूं प्रेम की सतनेम की, न शांति है मुझ में मैं हूँ पिछड़े जनों की भावना, इंसान बनने जो चले मैं उनकी हूँ शुभकामना, इंसान बनने जो चले मैं उनकी हूँ शुभकामना. मानवतेच्या म्हणून त्याचा भाव आहे आणि म्हणून त्याचं मध्यवर्ती स्थान आहे. आपण या ठिकाणी हा विषय मांडण्याची मला संधी दिली आणि आपण सर्वांनी इच्छेचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. रामदेव महाराजांनी हे जे काही आपण प्रत्येक एका संतावर ज्या पद्धतीने अतिशय सुंदररित्या, अतिशय अभ्यासपूर्णरित्या आपण या ठिकाणी मांडणी केली, खरोखर आज जे पहिलं पुष्प आपण विणलं ते खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही. आपण संत काव्यांविषयी माहिती दिली, संत काव्याचा जो प्रभाव मराठी मनावर झाला त्याविषयी अतिशय सुंदररित्या आपण त्याचप्रमाणे संत मराठी रुजवली याबद्दल आपण अतिशय सुंदररित्या आणि अभ्यासपूर्णरित्या वर्णन केलं. संतांच्या कार्याचा आढावा घेतल्यावर आपण अतिशय अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे जसं संत एकनाथांनी जे मराठी विषयी बंड उभारलं, सर्वात प्रथम बंड उभारण्याचं काम एक सुरुवात त्या ठिकाणी जो बंडाची झाली ते खऱ्या अर्थानं संत एकनाथांनी केली आहे. कारण मराठी भाषा ही किती श्रेष्ठ आहे हे सर्व मराठींना, सर्व मराठी भाषिकांना, मराठी रसिकांना माहीत असायला पाहिजे. त्यासाठी आपण हा एक व्याख्यानमालेचा टाकलेला आहे. कारण मराठी भाषेच्या श्रेष्ठतेविषयी जर बोलायचं झालं तर ज्या भाषेमध्ये संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे, चक्रधरांनी लिहिलं आहे, संत एकनाथांनी लिहिलं असेल, सुमाग्रज असेल, विंदा करंदीकर असेल, खांडेकर असेल, नामदेव ढसाळ असेल, अरुण कोल्हटकर, वपू काळे आणि अजून किती नावं घ्यायची. आणि या सर्वांची साहित्य श्रेष्ठ दर्जाची आहे आणि ते सर्वांना स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे आपली माय मराठी नक्कीच श्रेष्ठ आहे, त्याला कुणी नाकारू शकत नाही. सर्वप्रथम सर्व सतपाल सोळे सरांचे त्या ठिकाणी अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून अभिजात मराठी शिक्षक साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपलं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझं सर्व प्रेक्षकांना, मराठी रसिकांना विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण दर रविवारी आपण 7 वाजता ही व्याख्यानमाला राहणार आहे. वेगवेगळ्या विषयावर राहणार. पदाधिकारी सज्ज आहे
आणि ही व्याख्यानमाला अविरत सुरू राहणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक लाईक करा, लोकांना सांगा, मराठी माणसांपर्यंत अधिक मराठीची माहिती केली पाहिजे, हा त्या उद्देश आहे. तर मित्र हो, आपली या ठिकाणी रजा घेतो. यानंतर पुन्हा भेटूया रविवारी 7 वाजता. धन्यवाद.